मराठवाड्यातील 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर 673 कोटी जमा झाल्याचं बघायला मिळत आहे। विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप सध्या सुरू झालाय। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होण्यास आता सुरुवात झाल्याचं राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवाळी साजरी झाली म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची 32,000 ते 40,000 पर्यंत रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। या संबंधीचं महत्त्वपूर्ण याद्या सुद्धा जाहीर करण्यात आलेल्या आहे। कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम हस्तांतरित होण्यास जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली। बघा, लातूर असेल, त्याचप्रमाणे नगर असेल म्हणजेच काय अहिल्यानगर, बीड गेवराई असेल, धाराशिव असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, परभणी असेल, अमरावती असेल, हिंगोली असेल, त्याचप्रमाणे नांदेड असेल, बहुतांश तालुक्यांची म्हणजेच की मराठवाडा असेल किंवा विदर्भातील तालुक्यांची याद्या सुद्धा आपल्याकडे आलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, कोणकोणत्या जिल्ह्यात किती रक्कम मिळणार मित्रांनो, तालुक्यांसहित यादी आपल्याकडे आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। राज्यातील शेतकऱ्यांची आज दिवाळी गोड म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही। हेक्टरी 40,000 रुपयेपर्यंत रक्कम जमा होणार आहे। आज पहिला टप्पा हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे, कारण की शेतकरी मित्रांनो, दिवाळी गोड करण्याचं राज्य शासनाने ठरवलं होतं। आजपासून ती रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणकोणत्या तालुक्यामध्ये रक्कम जमा होणार, सर्व काही महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुका असेल किंवा औसा तालुका असेल, उदगीर तालुका असेल, चाकूर तालुका असेल, देवयानी तालुका असेल, जळकोट असेल, निलंगा असेल किंवा रेणापूर असेल। बघा शेतकरी मित्रांनो, शिरूर अंतनपाला या तालुक्यामध्ये सुद्धा आजपासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे। पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या तालुक्यामधील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर लातूरमधील असाल तर तुमच्या बँक खात्यावरती 32,500 पर्यंतची रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 32,000 सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे। अहमदपूर तालुका असेल किंवा औसा तालुका असेल, उदगीर असेल, चाकूर असेल, देवयानी असेल, रेणापूर असेल, जळकोट असेल, निलंगा असेल किंवा रेणापूर असेल। बघा शेतकरी मित्रांनो, शिरूर अंतनपाल असेल या तालुक्यामध्ये सुद्धा आजपासून रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम हे शासनाने केलेलं आहे। बघा, त्या नंबरचा 2 नंबरचा जिल्हा आहे म्हणजे तोच की शेतकरी मित्रांनो आपला नगर जिल्हा अहिल्यानगर। बघा, अहिल्यानगरमधील नगर तालुका असेल किंवा शिर्डी असेल, राहाता असेल किंवा श्रीरामपूर असेल या तालुक्यामध्ये आज हेक्टरी 40,000 रुपयेपर्यंतची रक्कम हस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली आहे। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार असून त्यानंतर तालुका आहे कोपरगाव असेल, राहुरी असेल, गवा, संगमनेर असेल, नेवासा असेल, नेवगाव असेल म्हणजेच की नेवासा, पारनेर असेल, पाथर्डी असेल, शेवगाव असेल, जामखेडे असेल, कर्जत असेल, श्रीगोंदा असेल किंवा अकोले असेल। बघा, या तालुक्यामध्ये 11 ते 12 तालुक्यांमध्ये सुद्धा रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे, कारण की त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। जर तुम्ही नेवासा तालुक्यातील असाल किंवा श्रीरामपूर तालुक्यात असेल किंवा श्रीगोंदा, अकोला त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की आपला बीड तालुका। बघा शेतकरी मित्रांनो, बीडमधील गेवराई असेल, माजलगाव असेल, धारूर असेल, बघा वडवणी असेल, परळी वैजनाथ असेल, त्याचप्रमाणे पाटोदा असेल, आष्टी, शिरूर कासार म्हणजेच की शेतकरी मित्रांनो अंबेजोगाई असेल किंवा केज असेल। बघा शेतकरी मित्रांनो, केज असेल या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही या तालुक्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, या तालुक्यामध्ये आजपासून हस्तांतरित रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम जमा झालेली आहे। बघा, या तालुक्यातील जे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा झालेली असेल। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे तुम्हाला जमा झालेले आहे की नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवावं। तुमचा जिल्हा नक्की सांगायला विसरू नका, कारण की या व्हिडिओमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव विसरले असेल तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करू। बघा,
त्यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की जिल्हा आहे म्हणजेच की आपला जालना. बघा जालन्यामध्ये अंबड तालुका असेल. बघा शेतकरी मित्रांनो अंबडमध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. अंबडमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 ते 40,000 पर्यंत रक्कम जमा करण्यात आलेली आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे नंतरचा तालुका आहे म्हणजेच की आपण तालुक्यांची यादी सुद्धा जाहीर करणार आहोत. बघा धाराशिव असेल, तुळजापूर असेल, उमरगा असेल. बघा शेतकरी मित्रांनो लोहरा असेल, भूम, परंडा आणि वाशिम. बघा वाशी या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की हिंगोली तालुका. बघा शेतकरी मित्रांनो हिंगोलीमध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. बघा जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा आजपासून विस्तारित रक्कम जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या जिल्ह्यातील असाल हिंगोलीमधील असाल तर तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा करणार. त्या हिंगोलीमधील असेल कळमनुरी असेल. बघा कळमनुरी, त्याचप्रमाणे सोनपेठ असेल, औंढा नागनाथ असेल. या तालुक्यांमध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही आताच्या जिल्ह्याची नावे घेतली त्या जिल्ह्यातील तालुक्यामधील असाल तर तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो या तालुक्यामधील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. बघा त्याच्यानंतरचा तालुका आहे जिल्हा आहे म्हणजे की आपला छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुका असेल या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की एकंदरीतपणे तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा रक्कम जमा करण्यात येणार असून तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे. त्याचप्रमाणे बघा सिल्लोड असेल. बघा शेतकरी मित्रांनो सिल्लोडमध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. जे पात्र लाभार्थी शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यावरती एकंदरीतपणे रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम राज्य शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रोज महत्त्वपूर्ण असं अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धाराशिवमधील तुळजापूर, उमरगा, परंडा, लोहरा, वाशी, भूम, कळंब या तालुक्यामध्ये सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे. बघा पीक विमा पात्र तालुके यादी. बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पीक विमा पात्र तालुके यादी अद्यापही वाचली नसेल तर या तालुक्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही आजचा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा तालुका व जिल्हा नक्की सांगा, कारण की येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या तालुक्याबद्दल अपडेट आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. व तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा. तुम्ही चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करण्याचा प्रयत्न करून ठेवा, कारण की रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करत राहू. भेटत राहू तसेच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.